नेहमी पाहत आलेलो आहोत मैदानात, खेळात, सर्व ठिकाणी. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच आपण आलात. तसेच नवनाथ आपलाही आम्ही सन्मानित करू इच्छितो. आयरली मित्रांनो, जरा क्षेत्ररक्षण लवकरात लवकर, कारण ओपनर्सच्या अगोदर तुम्ही मैदानात पोहोचलेले आहात, तरी तुम्ही तुमच्या पोझिशन्स मात्र घेतलेल्या नाहीयेत. माडिक दादा यांच्याकडून श्री नवनाथ यांचं सन्मान करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपण आलात, आपलं बहुमूल्य वेळ काढून आमच्या मॅचसाठी, आणि तुमचा वेळ आम्हाला सहकार्य भेटत आहे. आणि फिल्डिंग सुसज्ज फ्रॉम द ब्रिज एंड घेऊन येथील पहिली ओव्हर ते हितेश कोटकर फ्रॉम द ब्रिज एंड टू श्रीकांत. श्रीकांत फेस करतील ते हितेश. गोल्डन बॉल आणि गोल्डन कॅच ड्रॉप. जसं आपण काय म्हणत होतो, दिवसभराचा खेळ जिथे आम्ही पाहिला, जे क्षेत्ररक्षण केलं गेलं, त्या क्षेत्ररक्षणाने नक्कीच गोलंदाजीचे जे मनोधैर्य ते खूप वाढवलं होतं, आणि त्यातूनच त्यांनी जिंकण्याचे जे देखील सामने झाले. आणि आपण पाहिलं, पहिल्या चेंडूवरती एक सोपा सरळ झेल जर पडतो तर नक्कीच विचार करण्याजोगा आहे. हितेश. आणि यावेळी मात्र श्रीकांतने सांगितलेले, जी चूक मी पहिल्या चेंडूवर केली ती नक्कीच मी दुसऱ्या चेंडूवर करणार नाहीये, आणि दुसरा चेंडू त्याने उत्तर षटकाराच्या रूपात दिलेला आहे. दॅट वॉज अ ग्रेट शॉट. पहा ही कॅच कशी काउंट करणार आहेत तुमचे पुढचे रन्स. एक सायकोलॉजिकल इफेक्ट म्हणतो आपण त्या बॉलरवरती पडतो, कारण पहिला चेंडू तो जो टाकतो हा खूप विचार करून लाईन आणि लेंथने टाकलेला असतो, आणि तोच तुमची कॅच मिस होते. हितेश टू श्रीकांत. यावेळेला मात्र थोडस लो असा हाईटचा चेंडू, बॅटचं बॉटम एज घेत डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. एव्हरी कॅच काउंट्स. आपण म्हणतो प्रत्येक कॅच, प्रत्येक झेल हा पुढच्या सामन्याचं समीकरण निर्धारित करत असतो. ती झेल आपल्याला कुठल्या धावांपर्यंत नेईल किंवा किती कसं काय होईल. दॅट्स अ ग्रेट. हितेश. आणि गोस हाय इन टू द स्काय. ह्यावेळी मात्र भले जरी झेल उठला असेल तरी षटकार मात्र वाचलेला आहे, आणि केवळ 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. आपण नेहमी म्हणतो चेंडूने उंची मात्र गाठली पण लांबी गाठली नाही, आणि ती नक्की त्या क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून चेंडू मात्र षटकाराच्या हात आलेला आहे. 2 धावांवरती 4 चेंडू 9 धावांचं समीकरण सध्या तरी. शेवटचे 2 चेंडू हितेश आपण पाहिलं मागच्या मॅच मध्ये काहीशी ओव्हर त्यांची, त्या मॅचची ओव्हर पुढे न घेता, त्याचं काही दडपण न ठेवता पुढच्या मॅच मध्ये जो पहिला चेंडू टाकला, दॅट्स ग्रेट. हितेश. परत एकदा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, आणि यावेळेला मात्र नाही सोडणार. वी विल टेक द कॅच, आणि कॅच टिपलेला आहे. श्रीकांतने यावेळेला परत एकदा उंची गाठलेली आहे, परंतु तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. अँड श्रीकांत गेला ना, आणि श्रीकांत 2 पर्सनल 9 धावांच्या स्कोरवरती परत आमच्या तंबूकडे परत येत आहे, आणि त्याची जागा घेण्यासाठी येत आहेत त्यांचेच मित्र यश विल बी ऑन स्ट्राईक. यश स्ट्राईक घेतील बहुधा. त्यांना देखील पुढचा कानमंत्र देण्यात आला, आणि जाता जाता देखील त्यांचे मित्र देखील त्यांना पोझिशन सांगत आहेत कशा प्रकारचा बाउन्स या पिचवरती आहे. आणि आमचे चॉकलेट हिरो तारीफ गोवा रिटर्न हे मैदानाकडे कूच करत आहेत. त्यांची शैली काही वेगळीच आहे, आणि एक आमच्यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण आपण म्हणू शकतो. वेलकम सर. यश ऑन स्ट्राईक. हितेश ऑन द बॉलिंग मार्क.
टू हितेश. सॉरी, दॅट वॉज अ लो फुल टॉस. थोडासा बॉल खाली बसला, जज करू शकले नाही आणि एक सिंगल स्ट्रेट ड्राईव्हच्या रूपात एक धाव. दॅट वॉज अ ग्रेट ओव्हर हितेश. मागच्या मॅचच्या 21 धावांच्या ओव्हर नंतर मात्र या मॅच मध्ये कमबॅक करत केवळ धावा दिल्या त्या 10 धावा. 10 धावा देत त्याने एक महत्वाची विकेट देखील टिपलेली आहे. दॅट वॉज अ ग्रेट ओव्हर. मनोज जे नॉन स्ट्राईकला सारी गंमत जम्मत बघत होते मागच्या ओव्हर मध्ये, ह्या वेळेला मात्र ते जितू म्हात्रे आपण इथे आलेला. जितू थँक्यू, आपण आलात, वर आलात स्टेजवर, तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू मिस्टर जितू. बॉलर कोण आला? मनोज, ज्याने मागच्या मॅचला एक उत्कृष्ट असं कमबॅक दिला होता संघाला. 21 धावांच्या नंतर त्यांनी जी ओव्हर टाकली होती, त्यांनी दुसरी टाकलेली का मनोजने? सेकंड ओव्हर त्यांनी जी उत्कृष्ट केवळ 5 धावा देऊन केवळ 5 धावा, पहिल्या ओव्हरच्या 21 धावानंतर देखील त्यांनी धावसंख्या रोखली होती. फक्त 5 धावांवरती त्यांनी रोखलं होतं त्यांना. अँड मनोज बॅक इन द मॅच फॉर द सेकंड ओव्हर फॉर एरली. यश ऑन स्ट्राईक. दॅट्स अ ग्रेट पेस. दॅट वॉज अ ग्रेट बॉल आणि एक धावावरती समाधान मानावं लागेल ते यश यांना. मला वाटतं मनोज परत एकदा बॅट्समनला जागीच ठेवण्याच्या प्रयत्नात असतील, पण ज्या प्रकारचे क्वालिटी बॅट्समन मैदानात उभे आहेत, नक्कीच ते षटकार आणि चौकारांचा मोबदला घेतील. गणेश सर आलेले आहेत, खूप खूप धन्यवाद सर, आपण आलात. मनोज कायसा अँड ही गोस लेग बिफोर द विकेट. लाईनीत आलेला बॉल पिचिंग इन द लाईन इन फ्रंट ऑफ द स्टम्प्स आपण म्हणू शकतो. स्टम्प्सच्या अगदी समोर तुम्ही चेंडूला आपल्या पायाने अडवलेलं. दॅट इज लेग बिफोर विकेट. आणि इट वॉज अ प्लम डिसिजन. कुठेही हा हो न होता तो डिसिजन ऍक्सेप्ट झालेला आहे. विराज इज बॅक इन द. राकेश स्ट्राईकवर येतात जागा घेण्यासाठी. आणि यानंतरचा सामना, पुढील सामना जो राहील तो दॅट इज साईसागर युनायटेड विरुद्ध वाशी रॉयल्स. दोन्ही संघांनी प्रतिनिधींनी कोणीवरी असेल टॉससाठी आपल्या टॉस बॉक्स मध्ये यावे. एक ओव्हर आणि 2 चेंडू नंतर धावसंख्या झाली होती 11 धावा. 11 धावांवरती सध्या उत्कर्ष संघाने कुठेतरी एक हलकासा ब्रेकवर पाय ठेवलेला आहे आणि त्यांना जी आवश्यकता आहे ती आता ब्रेकची नव्हे तर एक ॲक्सेलेटरची आहे. तो पाय नक्कीच काढून ॲक्सेलेटरवर दाबावा आणि प्रयत्न आहे परंतु निसफल. That was a dot ball right into the hands of the keepers. कीपर के दस्तानों में गेंद, बैट्समैन को हाई हेलो करती हुई गेंद कीपर के दस्तानों में. एंड दॅट वॉज अ डॉट बॉल. चांगलं बॉलिंग आपल्याला मनोज कडून पाहायला मिळते. आणि बैक टू बैक द सेकंड डॉट बॉल. आप सिर्फ देखते रहो गेंद निकल जाती है. आप देखते रहो गेंद निकल जाती है. आणि बैक टू बैक 2 बॉल डॉट टाकले ते मनोज याने. यावेळेला मात्र ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. दॅट वॉज अ ग्रेट फिल्डिंग, परंतु एक धाव होती समाधान मान. दॅट वॉज अ ग्रेट फिल्डिंग फ्रॉम हितेश. हितेशने एक चांगलं चौकार अडवलेला आहे. उत्कर्ष यश ऑन स्ट्राईक. प्रयत्न असेल यश उंच पुराचा खेळाडू षटकाराच्या शोधात, चौकाराच्या शोधात. अँड दॅट वॉज अगेन अ डॉट बॉल. काहीसा वेल पिच, लाईन लेंथ
पिच झालेला चेंडू, कुठलंही कनेक्शन नव्हता आणि मनोजने जसं मागच्या सामन्यात देखील केवळ 5 धावा दिल्या होत्या, या मॅचमध्ये त्यांनी त्याचं अजूनही समीकरण बदललेलं वाढवलेलं आणि दॅट इज ओनली केवळ 2 धावा आणि एक विकेट देखील घेतलेली आहे. त्यामुळे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 12 धावा, फक्त 12 धावा फलकावर आहेत आणि उत्कर्ष संघ नक्कीच पाहत असेल जो आमचा पाय ब्रेकवरती लागलेला आहे तो कशा प्रकारे असून आपण ऍक्सेलेटरवर देऊन थोडीशी धावसंख्या वाढवतोय. म्हणजे जर आपण म्हणालो 4 षटकांचा जर हा सामना आहे तर केवळ 12 चेंडू आपल्या हातात आहे आणि या 12 चेंडू मध्ये मी माझी धावसंख्या 20तून 30 आणि 30तून 40 कसा नेईन हाच प्रयत्न असेल. हा इंटू द इयर खेळण्याचा बॉल जज करू शकले नाही, बॉलचा पेस लीड करू शकले नाहीत आणि एक सुंदरसा झेल बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्याच चेंडूवरती विकेट काढली होती राजने आणि पहा आपण पाहिलं मागच्या कसं मोटिवेशन असतं. राजला त्यांच्या कलिगने त्याला भेटलेलं सामनावीर राजला दिलं, तेच मोटिवेशन घेऊन कदाचित तो आता मैदानात आलेला आणि अगदी पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट मिळवलेला आहे आणि पहिला चेंडू हा नक्कीच तुम्हाला एक एनर्जी देत असेल की पुढचे 5 चेंडू कशा प्रकारे मी खेळू म्हणून. उत्कर्ष आपण पाहू शकतो उत्कृष्ट असं संघ, परंतु कायसा बॅकफुटवर आलेला आहे. नक्कीच समोरची गोलंदाजी जर थोडीशी भेदक किंवा क्वालिटी असेल तर नक्कीच तुम्हाला कधी कधी ती बॅकफुटवर घेऊन जाते. पण तुम्हाला माहिती आहे इट्स अ गेम ऑफ क्रिकेट. पुढचे 11 चेंडू देखील काय मॅजिक घडवू शकते, काय जादू घडू शकते आपण सांगू शकत नाही. लेट्स सी ती जादू आपल्याला पुढच्या 11 चेंडू पाहायला मिळते का. आणि पहा गंमत कशी, पहिल्या मॅचचे जे मॅन ऑफ द मॅच होते वैभव, ते जो गोलंदाज आहे मॅन ऑफ द मॅच. सो मॅन ऑफ द मॅच विल बोल टू द मॅन ऑफ द मॅच बॅट्समन, तू बढिया या मैं बढिया. लेट्स सी. दुसरा चेंडू घेऊन येतो ते राज. दॅट वॉज अ ग्रेट डिलिव्हरी. परत हाय हॅलो करत करत चेंडू कीपर के दस्ताने में. दॅट वॉज अगेन ए डॉट बॉल. दुसरा चेंडू डॉट, पहिला चेंडू विकेटच्या स्वरूपात आणि दुसरा चेंडू एक डॉट बॉल. मला वाटतं त्या सामनावीराची जी ट्रॉफी आहे ती नक्कीच त्यांच्यात काहीतरी ऊर्जा किंवा काहीतरी एनर्जी त्यांच्यात टाकलेली आहे. राज फ्रॉम द ब्रिज एंड 2. यावेळेला थोडंसं फुटवर्क यूज करताना, पिच यूज करताना, पिच सोडून पुढे खेळण्याच्या कदाचित ते म्हणाले असतील की ऑन द प्लेस मी खेळू शकत नाही, थोडे पुढे जाऊन आय विल ट्राय फॉर इट. पण एक धावावरती समाधान म्हणावं लागेल ते वैभव यांना. स्ट्राईकवर बरेच वेळानंतर यश आलेले, नॉन स्ट्राईकवर सगळे गंमत जम्मत बघणारे यश आता मात्र स्ट्राईकवर आलेले. पाहूया ते राजसाठी काय घेऊन येतात ते. दॅट वॉज अ रिप्ले ऑफ द अर्लियर बॉल. अर्लियर बॉलचं तुम्ही म्हणू शकता दॅट वॉज द सेम डिलिव्हरी, गुड लाईन, गुड लेंथ आणि एक डॉट बॉल राईट इन टू द हँड्स ऑफ द कीपर. कीपर के दस्तानों में. शेवटचे 2 चेंडू द गोल्डन बॉल्स फ्रॉम राज. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, परंतु दॅट वॉज अ लिटिल मिसफील्ड, थोडीशी मिसफील्ड आणि त्याचा फायदा नक्कीच दोघांनी घेतलेला आहे. 2 धावा भेटतील त्या उत्कर्ष दिव्यानं. शेवटचा चेंडू काहीसं बॅकफुटवरती आपल्याला पहिल्यांदाच हा संघ पाहायला मिळाला, कारण मी जेव्हा बघितलं इट्स अटॅकिंग टीम म्हणू शकतो आपण, पण नक्कीच ऐरोलीच्या गोलंदाजांनी त्यांना बॅकफुटवरती कुठेतरी नेऊन ठेवलेला आहे. राज परत एकदा उंची गाठलेली आहे, परंतु लांबी काही गाठलेली आहे आणि त्याचं रूपांतर एका कॅच मध्ये. दॅट वॉज अ ग्रेट कॅच. तेजस कम्स बॅक. तेजस पण का आपली जादू दाखवू शकलो नाही. प्रयत्न पूर्ण होता, परंतु यावेळेला जे प्लस वरती आहेत ते गोलंदाज ऐरोलीचे. खरोखर मागच्या सामन्यात सुद्धा आणि या सामन्यात सुद्धा ज्या प्रकारची गोलंदाजी ऐरोलीच्या यंगस्टर बॉलर्सने दाखवलेली आहे, इट इज ॲज इक्वल टू टॉप बॉलर्स. दॅट वॉज अ ग्रेट बॉलिंग एफर्ट. 3 रन 2 विकेट घेतले राज. एक ओव्हर परत एकदा तीच जादू मागच्या मॅचची. 3 रन 2 विकेट घेतलेले आहेत. राज विल बी बॅक इन द मॅन ऑफ द मॅच कॉन्टेस्ट. ग्रेट ओव्हर, ग्रेट ओव्हर आणि 6 चेंडू जे
प्रत्येक चेंडू हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे तो उत्कर्षासाठी, कारण ही धावसंख्या कुठेतरी नेऊन आपल्याला पुढे पाठवायची आहे. 15 धावा ॲट द एंड ऑफ 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 15. आणि नक्कीच अपेक्षा करतो उत्कर्ष करून की ह्या 6 चेंडूमधून अजित, आणि प्रयत्न तर नक्कीच असेल, परंतु आज जो लय गवसला तो बॉलर्सने गवसला, बॅट्समनच्या बॅटला आज काही लय सापडत नाहीये. आणि दॅट इज अनदर विकेट, अजून एक विकेट पडलेली आहे. वैभव इज बॅक. प्रयत्न पूर्ण होतात, परंतु अनफॉर्च्युनेट क्रिकेटमध्ये कोण टॉप करेल आणि कोण डाऊन कुठल्या क्षणाला असेल हे आपण सांगू शकत नाही. अजित आपण जसं बघितलं मागची मॅच बॉलर्सने कसं टॉपवरती येऊन काढली. अजितने मागच्या मॅचला देखील 2 धावा देऊन 2 विकेट काढल्या होत्या क्रुशियल 5th ओव्हरला शेवटच्या. तीच परत त्यांना आज ओव्हर देण्यात आलेले. 4थी ओव्हर टाकतात ते, 4th ओव्हर ना, 4th लास्ट ओव्हर. आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती त्यांनी पहिला विकेट टिपलेला आहे. आमचे कॉमेंटेटर विचारू सर मी माझा इंटरेस्ट आहे, आवड आहे कॉमेंट्री म्हणून. 2 दिवस मी वेगवेगळ्या कॉमेंटेटर्स बरोबर शेअर करतोय कॉमेंट्री. काल मडवी सर होते आणि प्रीतम विघ्नेश होता. आणि आवड आहे, ऐकत नाही तुमचे असे शब्द किंवा काय ऐकतो त्याच्यातून शिकून असं एक एनर्जी येते. विशाल ऑन स्ट्राईक, परंतु विशालला देखील प्रयत्न आहे, परंतु सूर काय बसलेला नाही, कनेक्ट करू शकले नाही. मिडल ऑफ द बॅट अजूनही आपल्याला एकही पाहायला नाही भेटले. जो पहिला श्रीकांतने जो एक षटकार लावला होता त्याच्यानंतर मात्र आम्ही वाट पाहतो षटकाराची. पाहूया पुढील 4 चेंडूत एखाद तरी षटकार आम्हाला पाहायला मिळतोय का, कारण हा षटकार नक्कीच उत्कर्षाच्या ज्या अजित प्रयत्न परत होता, परंतु एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात आणि स्कोर रिचेस टू 17. शेवटचे 3 चेंडू व्हेरी क्रुशियल बॉल्स. आणि जसं मी सर कॉमेंट्री बद्दल बोलत होतो, हॅलो सॉरी 1 मिनिट जस्ट 1 मिनिट. शेवटचे 2 चेंडू सर करेक्शन्स, यू आर राईट सर, थँक्यू सर अंपायर सर. आपल्याला कालपासून चोख त्यांचं जे डिसिजन्स, आम्ही पण काल 1-2 डिसिजन्स पाहिले. लास्ट 2 बॉल्स अजित हाय इन टू द स्काय, आणि परत एकदा अजून एक रिप्ले. हितेश कोटकर टेक्स द कॅच. अजितला परत एक सफलता, यावर मधली दुसरी सफलता, आणि बॅक इज परत येतात त्यांचे मित्र मयुरेश. संग्राम शेवटचा चेंडू स्ट्राईकवर आहेत ते, आता जातील ते. संग्राम शेवटचा चेंडू खेळायला भेटेल. संग्राम अजितने जसं पहिल्या मागच्या मॅचला देखील आपण पाहिलं 2 रन 2 विकेट, तीच सेम आपल्याला ओव्हर पाहायला मिळते. आतापर्यंत त्यांनी केवळ 2 धावा देत 2 गडी टिपलेले आहेत. आणि त्यांचं जे मॅचचं जे अनालिसिस आहे थोडंसं बदलू शकतं, कारण त्यांच्याकडे अजूनही 6वा चेंडू बाकी आहे. तिथे 2 चेंडू 3 विकेट येऊ शकतात किंवा 2 विकेट आणि धावा वाढू शकतात. पाहूया अजित कुठपर्यंत कसं अनालिसिस त्यांचं फायनलाइज करतात ते. संग्राम ऑन स्ट्राईक and that's a great shot. I think संग्राम should have come earlier अगोदर. आणि संग्रामने सांगून दिलं पहिला चेंडू, जसं मी म्हणालो पहिला चेंडू षटकारचा होता आणि शेवटचा चेंडू या षटकारावरती आलेला आहे. आणि ॲट द एंड ऑफ द 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 23 धावा फलकावर, 24 धावा जिंकायला हवा. अरे विशाल आहे का, विशाल होता यार, ओळख दादा स्कोरिंग में बैठा था ना.
अमोल आणि अमित या दोघांचे आम्ही इथे आपण आलात, खूप खूप धन्यवाद. तुमचे सत्कार होत आहे, आपण आपला अमूल्य वेळ देऊन आलात. दॅट इज क्रिकेट आपण म्हणू शकतो. जर गोलंदाजी ऐरोलीने तेवढंच भेदक मारा केलेला आहे, तर तेवढीच भेदक गोलंदाजी आपल्याला उत्कर्ष करून देखील पाहायला मिळेल. विचार सर, जसं मी म्हणत होतो की कॉमेंट्री मी बऱ्याच वर्षानुवर्ष बसून ऐकायचो, पाहायचो, तुमचे ऐकायचो, त्याच्यातून बरंच काय काय शिकत एक थोडंसं मोटिवेशन घेऊन एक प्रयत्न आहे. काल पण दोघांसोबत बसलेला, आज फॉर्च्युनेट होतं मंदार म्हणाला की तुम्ही पण येणार आहात, तुम्हाला तर आम्ही आमच्या एवढ्या मॅचेस असतात नेहमी असतात, त्यामुळे कॉम्बिनेशन तुमचं हिंदी आणि मराठी कॉम्बिनेशन होतं. थोडंसं माझं मराठी असल्यामुळे थोडंसं इंग्लिश आणि मराठी अशा प्रकारे थोडंसं कॉम्बिनेशन. सत्कार करूया आमचे दोन्ही कलिग्स जितू यांचं. हे बघा, जितू म्हात्रे जे आहेत हे ऐरोली गावचे भूमिपुत्र आहेत आणि आपला जे मजुदूम स्कूल आहे त्याच्या समोर एक टर्फ आहे, तो यांचाच टर्फ आहे. आणि जेव्हा जेव्हा आपल्यासारखे लोक तो टर्फ मागतात तेव्हा तेव्हा जितू म्हात्रे आपल्याला कन्सेशन देतात. अतिशय देखणा आणि हँडसम अशी पर्सनॅलिटी, डॅशिंग आणि डायनॅमिक आमचे मित्र जितू म्हात्रे यांचा दिनेश भाई यांच्या वतीने इथे सन्मान आणि सत्कार करण्यात येतोय. मायेची उबदार शॉल आणि हा सुगंधित पुष्पगुच्छ त्याला प्रदान करण्यात येतोय. फार फार धन्यवाद जितू म्हात्रे, आपला अमूल्य वेळ देऊन तुम्ही या स्पर्धेदरम्यान येथे उपस्थित राहिलात त्याबद्दल. बघा, क्रिकेट कॉमेंट्री आपण करत आहात, फार चांगली क्रिकेट कॉमेंट्री करताय, कारण की कसं आहे, तुम्हाला मैदानामध्ये काय चाललंय हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला लागतं आणि ते आपण अतिशय चांगल्या रीतीने पोहोचवताय आणि अतिशय चांगली अशी क्रिकेट कॉमेंट्री आपण करताय. याच्यामध्ये कुठलाच म्हणजे कोणाच्या मनामध्ये कुठलीही शंका नसेल, कारण की काय मैदानामध्ये काय चाललंय तेच आपल्या कॉमेंटेटरला सांगायचं असतं आणि कॉमेंटेटर हा न्यूट्रल असतो. 50% जर ऐरोलीचा संघ खेळतो तो 50% ऐरोलीकडून, दिव्याचा संघ खेळतो तो 50% दिव्याकडून. म्हणजे आपण एका तराजूमध्ये बसलेला असतो, तो तराजू खाली जात नाही आणि वरती येत नाही. फार चांगली कॉमेंट्री आहे आपली. थँक्यू विचार सर, तुमचे असे कमेंट्स आम्हाला मोटिवेट करतात की याच्यात अजून आम्ही आणि आमचे जे ह्या पूर्ण टुर्नामेंटचे जे महत्त्वाचा जो शिलेदार आहे मंदार परब यांचे बाबा शंकर परब सर आपण पण आहात, तर त्यांचं देखील आम्ही आमच्या दिनेश भाई एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही बाबांचं शाल आणि हे देऊन, बाबा तुम्ही आमच्या घरातले त्यामुळे तुम्हाला एकदम लास्टला मी केलं, तुम्ही आमच्यात वेळात ना म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद काका. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही हा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आलात, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बॅक टू द मॅच. आणि जसं मी म्हणालो, जर ऐरोलीने जर भेदक मारा केला असेल तर उत्कर्ष म्हणेल आमच्याकडे देखील तेवढाच प्रतीचा भेदक मारा आणि आम्ही देखील प्रयत्न करू की जेवढ्या धावा आम्ही काढल्यात त्याच्याही कमी धावात आम्ही तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करू. जिंकेल ना तो सेमीफायनल जाईल आणि सेमीफायनलला जाणारा तो तिसरा संघ. पहिला श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा कोळीवाडा, दुसरा जय गणेश कुशल 11 सारसोड आणि याच्यातून जो जिंकेल तो सेमीला. ही तिसरी टीम आणि हा सामना जो क्रुशियल म्हणू शकतो. का क्रुशियल आहे? कारण आपण जसं परीक्षेला पहिली दुसरी तिसरी तशाच प्रकारे हा जो आपला फायनल पेपर आहे असं आपण म्हणू शकतो. फायनल प्रिलियम सर बरोबर आहे तुमचं, अगदी योग्य वर्ड आहे. म्हणजे फायनल टेस्टच्या अगोदर जी प्रिलियम एक्झाम होते ती आहे. कारण ह्याच्यातला जो संघ आहे, विचारे सरांनी आता मला जस्ट सांगितलं, ह्याच्यातला जो संघ आहे तो सेमीफायनलला जाणार आहे. तुम्ही हा तिसरा संघ असणार आहात. पहिला संघ जो श्रीकृष्ण दिवा होता आणि दुसरा श्री गणेश सारसो, हे दोन संघ ऑलरेडी नाव आम्ही त्यांचं सेमीफायनलच्या लिस्टमध्ये टाकलेलं आहे. तिसरी जागा ही खाली आहे, तर त्याच्यात नाव तुमच्या दोघांपैकी कोणाचं टाकायचं आहे हे आता आम्हाला ठरवायचं आहे आणि ते तुमच्या दोघांच्याही हातात आहे. तर या खेळामधून तुम्हाला तुमचं नाव त्या ठिकाणी छापून घ्यायचं आहे. बॅक टू द मॅच. आणि ओपनिंगसाठी दोन अभि आणि अनिकेत, जसं मी वारंवार म्हणत होतो, ओपनर्स प्ले मेजर रोल. वैभव आणि माय इंटेन्शन्स आर क्लिअर. आम्ही जास्त वेळ थांबणार नाही, लवकरात लवकर कसा सामना. आणि दॅट वॉज अ ग्रेट शॉट फ्रॉम
अभि चौकार, पहिलाच चेंडूवरती खणखणीत चौकार. आपण एक पॉझिटिव्ह अप्रोच म्हणू शकतो. वेगवेगळ्याचं प्लॅनिंग होतं. कधी कधी म्हटलं जातं की 4 ओव्हरमध्ये आपण कशा प्रकारे सिंगल डबल्स किंवा कशा प्रकारे, पण ही प्लॅनिंग टू प्लॅनिंग, मॅच टू मॅच, गेम टू गेम, संघ टू संघ असते. कदाचित देअर प्लॅन्स आर क्लिअर की आपण लवकरात लवकर दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरपर्यंत हा सामना संपवायचा आहे आणि ते इंटेन्शन्स क्लिअर आहे. पहिल्या चौकारातूनच आपल्याला पाहायला मिळालेला आहे. हो, परत एकदा ड्राईव्ह करत करत गोईंग टुवर्ड्स द लॉंग आणि परंतु यावेळेला एकच धावावरती समाधान मानावं लागेल. दॅट वॉज अ ग्रेट फिल्डिंग एफर्ट. एक उत्तम थ्रो आपण म्हणू शकतो. 2 चेंडू 5 धावा. तुम्हाला जर पाहायचं असेल तर की प्रॅक्टिस कोण खेळाडू प्रॅक्टिस रेग्युलरली करतो. बॅटिंग बॉलिंग तर वेगळी आहे, पण जो परफेक्ट थ्रो होतो त्याच्यातून तुम्हाला नक्की तुम्ही घेऊ शकता की हा माणूस रोज प्रॅक्टिस करणार आहे. हो, क्लिक केलेला चेंडू एका धावावरती समाधान मानावं लागेल. आफ्टर द 3 चेंडू 6 धावा. आणि जसं मी म्हणतो, ज्या प्रकारचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं त्यातून नक्कीच तुम्हाला कळतं की हा नक्की हा खेळाडू आपली मेहनत त्याच्या मागे लावत आहे आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं त्याच्याकडून आपल्याला उदाहरण पाहायला मिळतं. वेलकम बॉयज, वेलकम शैलेश शेलार अँड महेश सावंत. Oh, that is a great catch, wonderful catch and catches which matches. एक उत्कृष्ट कॅच आपल्याला पाहायला मिळालेला आहे. बॅकफुटवर येऊन फ्लिप करण्याच्या नादात कॅच डायरेक्टली इन टू द हँड्स ऑफ यशला हे कॅच घेण्यात यश आलेलं आहे आणि या यशातूनच पहिलं यश संघाला भेटलेलं आहे, पहिल्या विकेटच्या रूपात. अभि इज बॅक आणि आमचे महान ट्रेकर, आज कुठलाही डोंगर न सोडलेले आमचे तुषार घोरपडे सर, तुमचं खूप खूप वेलकम. उन्हाचा कहर वाढलेला आहे तुषार सर. हितेश ज्यांनी ओपनिंग गोलंदाजी सुरुवात केली होती तेच हितेश बॅटिंगसाठी आलेले आहेत. आपले मित्र अनिकेत त्याची साथ देण्यासाठी. बॉल चेक ज्याला म्हणतो आपण, मे बी त्याच्यात ते बॉलचा बाउन्स चेक करत असावेत. ऑन स्ट्राईक हितेश आणि वैभवच्या पहिल्या स्ट्राईक नंतर वैभव नक्कीच मनात धरेल अजून 2 स्ट्राईक मला करायचे आहेत आणि ते स्ट्राईक नक्कीच वैभव. सेन्सिबल क्रिकेट याला म्हणू शकतो. धावा काही जास्त नाहीत. 1 धावावरती डिक्लेअर, 1 धावावरती समाधान मानावं लागेल. ते कट केलेला चेंडू डिक्लेअरच्या झोन मध्ये 1 धावावरती समाधान. 5 चेंडू 7 धावा, 5 चेंडू 7 धावा. टार्गेट इज व्हेरी लो. टार्गेट जवळचं आहे तर कशा प्रकारे पोहोचायचं त्याच्याप्रमाणे त्यांच्याकडे प्लॅन नक्कीच असावा. वैभव, दॅट इज अ ग्रेट डिलिव्हरी. एक डॉट बॉल म्हणू शकतो. काहीसा ऑकवर्ड बाउन्स घेत तो किपरच्या हातात हाय हॅलो बॅट्समनला म्हणत म्हणत किपर के दस्तानमे. 7 धावा ऑलरेडी धाव फलकावर आहेत. आपण टार्गेट जे चेस करतो ते 21 धावांचं आहे, बरोबर आहे ना? 21 धावांचं, 24 धावांचं, सॉरी 24 धावा. तर पुढील ओव्हर कशा प्रकारचे कोणाच्या हातात चेंडू सोपवावा हा नक्कीच कॅप्टनच्या मनात असणारा एक मोठा प्रश्न असणार आहे. कारण प्रॅक्टिसमध्ये त्यांना नक्कीच माहिती आहे कुठला गोलंदाज कशा प्रकारचा मारा करतो आणि आता जी आवश्यकता आहे ती कुठल्या प्रकारच्या बॉलरची आवश्यकता आहे, त्याच्यातूनच ते चेंडू नक्कीच अशा प्रकारच्या गोलंदाजीच्या हातात देतील. राहुल जवळ चेंडू सोपवलं गेलेलं आहे. राहुलला सगळं समीकरण डोळ्यासमोर आहे, किती चेंडू किती धावा. त्यामुळे प्रत्येक चेंडू जो तो टाकणार आहे तो त्याला अगदी मोजमापूनच टाकायचा आहे. स्ट्राईकवर आहेत ते अनिकेत. लांब असा रनअप, त्याच्यातूनच आपल्याला गतीची थोडी आयडिया येते की जर रनअप बॉलरचा एवढा असेल
तर त्याचं जो वेग असेल किंवा जो पेश म्हणतो तो कुठल्या प्रमाणाचा असेल. सेन्सिबल क्रिकेट परत आपण एकदा म्हणू. सिंगल्स आणि डबल्स वरतीच कदाचित उंच असा कुठलाही फटका खेळण्याचा प्रयत्न अजून तरी दिसत नाहीये आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल ते अनिकेत याला. स्ट्राईकवर आहेत परत एकदा हितेश. गोलंदाजीचं भार सांभाळल्यानंतर परत एकदा फलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर घेऊन खेळत आहे तो हितेश. दॅट वॉज अ फुल टॉस बॉल आणि राईट इन टू द पॅव्हेलियन फॉर 6 षटकार आणि नो बॉल देखील आहे. त्यामुळे एक आपण म्हणू शकतो एक गोल्डन बॉल जो म्हणू शकतो फ्री हिट असेल सर. आपल्याला इंटरनॅशनल मध्ये जो बघायला भेटतो तो आज आम्ही रॅलीमध्ये तुम्हाला दाखवतो. फ्री हिट आणि बॅट्समन नक्कीच हा फ्री हिट खेळताना 7व्या आसमान मध्ये असेल कारण ये बॉल पे मैं कुछ भी कर सकता हूं. पाहूया या नो बॉलचा कशा प्रकारचे समाचार किंवा कसा उपयोग ते करू शकतात ते. हितेश ऑन स्ट्राईक आणि दॅट वॉज ऍक्शन रिप्ले ऑफ द सेम. मला वाटतं पहिल्या चेंडूचा जो ऍक्शन रिप्ले होता अगेन एक षटकारच्या स्वरूपात. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळालेले आहेत ते आपल्याला. हितेश त्यांची शरीरयष्टी पाहता आपल्याला त्यांचे जे षटकार आहेत हे नक्की एखाद्या तगड्या फलंदाजाच्या बॅटेतून आल्याप्रमाणे वाटत असेल पण त्यांनी ते किती झाल्या 21 धावा धावफलकावर. शेवटच्या 3 धावा आवश्यक आहेत त्या कोयडा. आय एम बॅक. तुझ्या 2 षटकारानंतर माझी विकेट. यस टेकन द विकेट आणि हितेश इज बॅक. तिसरा चेंडू का ते पाहू शकले नाही. ती वेग काय ते मोजू शकले नाही आणि चेंडू डायरेक्टली इन टू द स्टम्प्स. क्लीन बोल्ड. हितेशने आपलं काम केलेलं आहे. मी तुम्हाला तिथपर्यंत नेऊन सोडलेलं आहे. अभी हाती जा चुका है पुढे बाकी है. पाहूया 3 धावांची आवश्यकता आहे ती फक्त. शुभम चौगुले. ओके कोण आहेत आलेत का? हा विचारे सर. शुभम चौगुले बोला ना. मला 1 मिनिट विघ्नेश 1 मिनिट थांब. सन्माननीय शुभम चौगुले साहेब यांचं इथे आगमन होत आहे. अगदी समाजसेवेला आपल्या स्वतःला वाहून घेतलंय ते आपले शुभमजी चौगुले साहेब यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. थँक्यू सर. तुम्ही आपण आला तिथे आमच्या मैदानात. खूप छान खूप बरं वाटलं. थँक्यू खूप खूप धन्यवाद. आणि आत्ताचा जो सामना लगातार सेकंड कन्सिस्टंटली मी म्हणत होतो 3री पोझिशन पाटी आमची सेमीफायनलचा संघ लिहिण्यासाठी ब्लँक ठेवली होती त्याच्यावरती नाव कोरलंय ते ऐरोली कोळीवाडा यांनी. वेल प्लेड बॉईज ग्रेट. ऐरोली संघाशी खूप अगोदर निगडीत असल्यामुळे थोडंसं कुठेतरी सेंटिमेंट्स आहेत तुमच्यासोबत. ऑल द बेस्ट. आणि पुढील सामन्याचा मी अहवाल ऑलरेडी दिलं होतं तुम्हाला. साईसागर युनायटेड आणि वाशी रॉयल्स. टॉस जिंकलेला कोणी जिंकले? आणि आमचे मित्र महेश सावंत सर तुम्ही कृपया टॉस बॉक्स मध्ये जा टॉस उडवण्यासाठी. हा आपले सहकार्य आपण सोबत नेऊ शकता. आणि ह्या सामन्याचा जो मॅन ऑफ द मॅच होता तो दॅट इज हितेश कोटकर. त्याच्या उत्तम पहिली ओव्हर आपण पाहायला भेटली. पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी केवळ 10 धावा देत 1 विकेट आणि 1 विकेट घेतल्यानंतर परत त्यांच्यावरती ज्या फलंदाजीचा भार आला त्याच्यातून त्यांनी 2 षटकारासोबत 13 धावा काढलेल्या आहेत. सो हितेश यू आर द मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड हितेश. वेल प्लेड बॉय. पुढील सामना होणारा सामना साईसागर युनायटेड वाशी रॉयल्स. पुढील होणारा सामना साईसागर आणि
हॅलो हो हो हितेश कोटकर झालेला आहे सर.